कौन, हाथों पे उतरे प्यार के गहरे रंग। नमस्कार, मी डॉक्टर सत्यजित विजयकुमार बोराडे। मी MD मेडिसिन आहे। ॲज अ कन्सल्टंट मी सांगलीमध्ये प्रॅक्टिस करतो आणि भारत हॉस्पिटलला पण मी अटॅच आहे। हायपरटेन्शन ही जी रिस्क फॅक्टर आहे ती दैनंदिन जीवनात फार महत्त्वाची झालेली आहे आणि त्यात 3 फॅक्टर येतात ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे। एक असतो मेजर, मेंटेन आणि मॅनेजेबल। मेजरमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचा नंबर्स BP हा मेंटेन ठेवायला पाहिजे। नॉर्मल BP आहे 125 आणि तो तुम्ही थ्रू आउट युअर लाईफ तुम्हाला हा मेजर ठेवलाच पाहिजे। मॅनेजमध्ये 4-5 गोष्टी येतात। एक म्हणजे फर्स्ट म्हणजे तुमचं डाएट। डाएट हा खूप महत्त्वाचा विषय आहे। त्याच्यात तुमचं सोडियमचं प्रमाण म्हणजे मिठाचं प्रमाण फार तुम्हाला कमी ठेवायला पाहिजे। दुसरा आहे एक्सरसाइज। एक्सरसाइज म्हणजे हेवी एक्सरसाइज नाही। आता आपण बघतो कोविड नंतर फार जण तुम्ही बघितलं असाल जिममध्येच काय गावल्या, त्यामुळे एक्सरसाइजमध्ये हेवी एक्सरसाइज करू नका, फक्त वॉकिंग ठेवा। 180 स्टेप और 2 किलोमीटर 3 किलोमीटर पर डे, त्याला तुमचा BP रिड्यूस व्हायला फार मदत होते। तिसरा आहे तुमचा वेट। वेटमध्ये एक गोष्ट येते BMI, बेसल मेटाबॉलिक इंडेक्स। त्यात तुमची हाईट आणि वेट हे दोन्ही मेजर करून तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन येतात, त्यामध्ये तुम्ही 18.5 to 22.5 मध्ये तुमचा BMI राहायला पाहिजे। मोर दॅन दॅट यू विल कन्सिडर ॲज अ ओव्हरवेट ऑर ओबीस, ते तुम्ही टाळा। तिसरा फॅक्टर आहे मोस्टली यंग जनरेशनसाठी क्विट स्मोकिंग। स्मोकिंग क्विट करा आणि जर जे अल्कोहोलिक असतील तर तुमचा अल्कोहोल इंटेक थोडं कमी करा। 5वा मुद्दा महत्त्वाचा योगा आणि मेडिटेशन। हा पण फार महत्त्वाचा घटक आहे तुमचा BP मॅनेज करण्यासाठी। आणि लास्ट मी सांगेन, हे सगळं तर ठीक आहे, जर गोळी ही घेतलीच पाहिजे। जर तुम्हाला BP स्वतः असेल, गोळी घेतला नाही तर तो BP आटोक्यात येणार नाही। दुसरं डाएट, मेडिटेशन ठीक आहे। गोळी कधी जर चालू झाली तर ती कधी चुकू नका। काय करतात 1 महिना गोळी घेतात आणि BP नॉर्मल आला म्हणून गोळी सोडून टाकतात, तर त्याची साईड इफेक्ट फार क्रुशियल आहे। तुम्हाला स्ट्रोक बसू शकतो, तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो। हे सगळं टाळायचं असेल तर BPची गोळी रेग्युलरली खावा आणि आपलं हायपरटेन्शन आटोक्यात आणा। Issued in public interest by Unison Pharmaceuticals.